नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? अंकुश तुकाराम बेलकर. अंकुश तुकाराम बेलकर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सेंद्रिय शेती मार्गदर्शक प्राध्यापक मणियार सर. आज आपण आलोय बेलकर साहेबांकडे. तर आपण त्यांच्या शब्दामध्ये त्यांना आपल्या ऑर्गॅनिकचे रिझल्ट कसे आले ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर साहेब नमस्कार. नमस्कार. आपला टोमॅटोचा भाग आहे बरोबर ना? हो हो. ओके. आपण आमची क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरली? हो. ओके. 100% वापरली? 100%. ओके. काय काय वापरलं आपण? कसं कसं वापरलं? क्रॉप बिल्डर हा. उपयोग केला आम्ही. पाण्यातून सोडलं आणि फवारणी केली आहे. ओके. बरं, आता साहेब मला असं विचारायचंय की आपल्या शेतकरी मित्रांना माहिती देत असताना मला एक सांगा की आपल्या पूर्वीच्या ज्या वेळेला तुम्ही क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरलेली नव्हती त्यावेळेची बागेची परिस्थिती काय होती? त्यावेळेस बागेची परिस्थिती अशी फळ नव्हते आणि फुटवा नव्हता चांगला खास. फळ नव्हतं, फुटवा नव्हता. ओके. आपण क्रॉप बिल्डर वापरल्याच्या नंतर आहे ना फुटवे निघले आणि फळ पण चांगले लागले झाडांना. झाडाला ट्रेस होता का? ट्रेस होता बाग. फुटव्यांचं प्रमाण साधारणतः किती असेल काय तुमच्या अंदाजे? तुम्ही आता प्रत्येक वर्षी टोमॅटो करता ना? हो. कसं होतं फुटव्यांचं प्रमाण? फुटव्यांचे प्रमाण कमी होते. त्यानंतर क्रॉप बिल्डर वापरल्याच्या नंतर आहे ना फुटवे आणि फळ चांगले लागले. ओके. कळ्यांची संख्या पण भरपूर आहे. ओके. म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता यांनी आपलं क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरल्याच्या नंतर साधारणतः हा बदल किती दिवसात जाणवला साहेब? हा बदल 10 दिवसाच्या नंतर 10 दिवसात चांगला बदल झाला. 10 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट मध्ये चांगला बदल. ओके. आपण त्या ठिकाणी यांचा प्लॉट वरती आहोत. आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो ही फळांची संख्या, फळधारणा, झाडात कळीची संख्या चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण प्लॉट मध्ये त्या ठिकाणी कळीची संख्या, झाडाचं डेव्हलपमेंट चांगलं झालेलं आहे. साधारणतः साहेब बेलकर साहेब मी एक प्रश्न विचारतो. आपला किती दिवसाचा भाग आहे हा साधारण? हा साधारण 35 दिवसामध्ये त्या ठिकाणी बांधणीसाठी आलेला भाग आहे हा, बरोबर ना? ओके. 35 दिवस झाले. ओके. म्हणजे साधारणतः तुमचा अंदाज आहे किती दिवसानंतर बांधावा लागतो भाग तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट घेतली तर? 2 महिने जाते. 2 महिने म्हणजे 1.5 महिना साधारणतः जातो, बरोबर? 1.5 ते पावणे 2 महिने लागतात बांधायला. हा तुमचा 35 ते 40 दिवसामध्ये बाग बांधायला 35 दिवसामध्ये बांधायला. ओके. पाहू शकता आपण बागेची परिस्थिती. या ठिकाणी हा संपूर्ण बाग एकदम त्या ठिकाणी प्रॉपर सेट झालेला आहे. कुठेही पिवळेपणा नाही. पानाची रुंदी चांगल्यापैकी त्या ठिकाणी वाढलेली आहे. पानाची रुंदी पाहू शकता. म्हणजे या ठिकाणी क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी या बागेचा त्या ठिकाणी ग्रिप आणि सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे. आपण अजून कशाला वापरलं होतं साहेब? फ्लावरला पण वापरलं होतं. फ्लावरची पण सेटिंग चांगली झाली. फ्लावरचा अनुभव सांगा बरं तुमचा. फ्लावरचे पान आहे ना त्यावेळेस बारकाले होते. हा. फ्लावरचे पान आता तुम्हाला सांगतो असे मोठे झाले चांगले. चाकाची पण वाढलेली पान. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये फ्लावर लावली होती त्या क्षेत्रामध्ये लावली त्यावेळेला परिस्थिती कशी होती? परिस्थिती म्हणजे फ्लावर ग्रिपच घेत नव्हती. फ्लावरची मर झाली होती का? मर झालेली होती आणि नंतर मरच नाही झाली मारल्याच्या नंतर. ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी औषध सोडलं आणि मारलं त्यानंतर झालीच नाही. मर थांबली. आता फ्लावरची काय परिस्थिती? फ्लावर चांगली आता व्यवस्थित. पाणी बिणे चकाकी त्यांना. पाण्याला चकाकी, पाण्याची रुंदी चांगली, पानं मोठाली. ओके. साहेब आपण या टेक्नॉलॉजी बद्दल समाधानी आहात? हो समाधानी. काय शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही याद्वारे? हे व्यवस्थित आहे. चांगले ग्रिप घेतात चांगले आणि रिझल्ट चांगला आहे. रासायनिक पेक्षा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट चांगला आहे. ओके. म्हणजे तुम्ही प्रत्येक पिकाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वापरायला याचं त्या ठिकाणी सजेशन. ओके. आभारी आहे वेलकर साहेब. त्या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांनो आपल्यालाही आपल्या त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल, त्या ठिकाणी त्याचे रोग कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी किसान हेल्पलाईन नंबरला आजच कॉन्टॅक्ट करा. किसान हेल्पलाईन नंबर आहे आमचा 9657 333 915. या त्या ठिकाणी या टेक्नॉलॉजीमुळे आपलं उत्पादन वाढतं, आपल्या झाडाची सेटिंग चांगली होते आणि झाड निरोगी आणि बळकट बनतं. आभारी आहे.